असं सगळं ऐकलं की वाटतं आयुष्यात एकदा तरी प्रेम अनुभवावं. का? मला नाही झालं कधी. अनफॉर्च्युनेटली नाही. अभ्यासू मुलगी होते. अभ्यासात आणि नोकरीमध्ये वर्ष कधी निघून गेली कळालंच नाही. आणि आता अरेंज मॅरेजवर येऊन गेली. सगळं कसं एकदम पटपट होत गेलं. आय वॉज सो नर्वस. आणि त्यात मी तुम्हाला असं बोलून घेतो की मी माझ्या घरी फार आवड असेल ना तुमच्यासाठी. आय मीन मला आईने सांगितलं की तुम्ही लग्नासाठी होकार दिलाय मला, पण तुमचा होकार फायनल होण्यापूर्वी माझ्या आयुष्याची जे काही निगडीत आहे ते मला तुमच्याशी शेअर करायचं. आणि खास करून ही गोष्ट ज्याच्याने विजयच नाही तर माझं हे आयुष्य कायमचं बदललं. आणि हे सगळं ऐकल्यानंतर तुम्ही नाही म्हणाल तरी चालेल. आय रिली वोंट फील बॅड. गेल्या 4 वर्षात सवय झाली मला त्याची. अँड आय एम नॉट ब्लेमिंग द गर्ल्स फॉर दॅट. त्यांच्या बाजूने ते योग्यच आहे. मी आपला एक तास पडतोय. इट्स ओके. पण मला एक कळालं नाही की हे सगळं चालू असताना तुम्ही तर मुंबईला होतात ना, मग हे सगळं तुम्हाला कसं माहीत? विजयनेच सांगितलं. सरप्राईज! व्हॉट अ सरप्राईज! कधी आलास? अरे केव्हा आलोय मी. म्हणलं अचानक तुला सरप्राईज द्यावं. पण झाल्या कसलं काय, साहेबांचा पत्ताच नाही. काय कुठे गेले ती स्वारी? कुठे नाही रे. अरे विजय लाजतोस की काय तू? काय झाले काय? काय नाही. अरे शॉप बसेल ऐकून म्हणत होतास ना काहीतरी हालचाल कर. अशी चाल केली की काम एकदम पचते. कोण? ती बस स्टॉपवरची वहिनी मधुरा. अबे काय बोलतोस? अबे कसं शक्य आहे? चालत तू तो फट्टू नाही. मग तू चालत ना एकच चान्स म्हणून. मग हे सगळं अचानक कसं काय झालं? अचानकच झालं. हे पण कसं केव्हा? सांगतो सगळं सांगतो. पण तू विश्वास नाही ठेवला माझ्यावर. मग का मित्रा? चला मी विश्वास नाही ठेवला आणखीन कोण ठेवणार आहे? म्हणायला म्हणशील असं नंतर मला तेवढ्यात चारशील. आता सांगतो का? ठीक आहे. समजा मी तुला सांगितलं की एखादी चूक झाली तर ती मी रिवाइंड करू शकतो. तर काय दुसरं सबब सांगतो. समजा मी तुला म्हटलं की माझ्याकडे जो एकच चान्स होता तो अनेक चान्स मध्ये कन्वर्ट झाला. तर अबे कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? पॉइंट आहे. त्यासाठी तुला एक काम करावं लागेल. हे मशीन घे आणि मी सांगेल तेव्हा हे बटन दाब आणि भाग आपल्याला. काय मूर्खपणा आहे? मूर्खपणा नाहीये हेच सिद्ध करायचं. तू ऐक तुझे बटन दाब. तुम्हाला मधुर आणि तुझ्याबद्दल सांगत होता हे काय? आमच्याबद्दलच सांगतोय. आणि तू ऐक नाही तू ते बटन दाब आणि भाग आहे. अरे अगं कधी आला मुंबईवरून? कोंबडाचा का उगाच आली? हे तुझ्याकडे कसं आलं? अरे तूच दिलंस मला. तू थोड्या वेळ पूर्वी आला होतास. आपण बोललो. तू मला मधुर आणि तुझ्याबद्दल सांगणार होतास. एकच चान्स अनेक चान्स. नंतर तुम्हाला हे बटन दाबायला सांगितलं आणि अरे तू मागे गेलास. म्हणजे तू रिवाइंड झालास. मला काहीच कळत नाही सगळं काय प्रकार आहे हा? शांत म्हणजे तू स्वतः या रिवाइंडचा अनुभव घेतलास का? म्हणजे तुला विश्वास बसला याच्यावर? म्हणजे अरे पण हे सगळं कसं शक्य आहे?
माहित नाही, पण असं होतंय, असं झालंय. त्याचा आणि मधुराचा काय संबंध? या रिवाइंडमुळे माझा एकच चान्स अनेक चान्स मध्ये कन्वर्ट झाला. मी मधुराला जसा हवा तसा वागत राहिलो रे. म्हणजे एखादी चूक झाली ना तरी मी ती रिवाइंड करून टाकायचो. त्या रिवाइंडमुळे माझ्या एक संध्या अनेक संध्यामध्ये कन्वर्ट झाल्या. मी त्यांचा वापर करत गेलो आणि तू तिला पटवलीस. हो, वा 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 मेरे शेर, क्या बात आहे. अगदी योग्य वापर केलास बघ मित्रा. हवे नाही तर ते आपले सुपर हिरो, हवे बॅटमॅन बन, सुपरमॅन बन, हवे एवढी पॉवर होती त्यांच्याकडे. पण त्याला प्रेमाला मुकले रे. काही वापर करता नाही आला. तू काय आय एम प्राऊड ऑफ यू माय सन, आय एम प्राऊड ऑफ यू. थँक्यू. काही म्हणाव्या, सुपर पॉवर म्हण किंवा दैवी शक्ती, हे रिवाइंड माझ्यासाठी सर्वस्व आहे रे. म्हणजे माझा कॉन्फिडन्स एकदम वाढला बघ. इट्स लाईक मला माहिती आहे मी कधीही चुकू शकत नाही. म्हणजे आयुष्यभर मधुरा जसा हवा तसा वागत राहणार. चूक झाली रिवाइंड, भांडण झालं रिवाइंड. मधुराला तर स्वप्न तरी वाटलं असेल की तिला एवढा परफेक्ट लाईफ पार्टनर मिळेल म्हणून. आणि उद्या, अरे हो, उद्यावरून आठवलं, अगदी वेळेवर आलाच बघ हव्या. मी उद्या तुला प्रपोज करायला ठरवलंय. तुझा अखंड आहे या बाबतीमध्ये. मला जरा टिप्स दे ना, म्हणजे तिला कसं प्रपोज करू. तिला कुठं स्पेशल ठिकाणी घेऊन जाऊ की काय गिफ्ट तिच्यासाठी प्लीज सजेस्ट करा यार. आणि म्हणजे मला तुझा आनंद वगैरे पण काय, मला मला पूर्णपणे माहिती आहे की तू मधुरा जीवा पाडते. पण मधुरा तुझ्या अरे इट्स जस्ट अ फॉर्मॅलिटी. फक्त तिचा वाढदिवस आहे म्हणून उद्या, नाहीतर आज. मला ते नाही म्हणायचं. मधुरा खऱ्या विचार प्रेम करते. म्हणजे ती तिला दाखवलेल्या विचार प्रेम करते. अरे कदाचित खरा विचार कसा आहे तिला माहितीही नसेल. अरे पण मग माझा सल्ला ऐकशील? उद्या तिला सगळं काही खरं खरं सांग. काय? अरे अरे नाही, म्हणजे तिला आवडलं नाही तर मग हे बघ, अरे तू तिला विश्वासात घेऊन सांग, ती नक्की ऐकेल. तू तिच्यावर प्रेम करतोस ना, बस एवढंच पटवून द्यायचंय. हे बघ, कुठल्याही नात्याची सुरुवात विश्वासानेच व्हायला मधुरा, अरे केव्हाची वाट पाहतोय मी तुझी. उशीर झाला तुला. काय झालं? किती घाबरले होते माहितीये, कारण याआधी तुला कधीही उशीर झाला नव्हता ना. मग आज कारण याआधी कधी उशीर होऊ दिला नव्हता मी, पण यापुढे होऊ शकतो. काय? मधुरा, मधुरा मी जसा आहे तसा नाहीये. म्हणजे तू मला जसं समजते तसा मी नाहीये. म्हणजे मी तसा नव्हतो. विजय, अरे काय बोलतोय तू? मी रागावू नये म्हणून नौटंकी झालं. नाही, नौटंकी नाही. मधुरा, खरंच तुला काय सांगायचं. ते ऐकण्यासाठीच तर केव्हाची वाट पाहतोय. बोल विजय. मधुरा, I am not the perfect guy for you. मधुरा, मला माहिती तू खूप रागावली आहेस, पण मला एक लास्ट चान्स दे. काय म्हणून देऊ? परंतु हे रिवाइंड काय वापरा म्हणून. विजय,
हो म्हणून तर मी तुला सगळं खरं खरं सांगून टाकलं ना. मधुरा, मला आपल्या नात्याची सुरुवात नातं हे दोन माणसांमध्ये असतं विजय. पण इथे कुठे आहेत माणसं? तू तर फक्त माझ्या स्वप्नातलं राजकुमाराचं प्रोजेक्शन आहे. You are not happy. You are not happy. मधुरा, मला मान्य आहे मी खूप चुकीचं वागलो. माझं म्हणणं तरी ऐकून घे. मी जे काही केलं तर मी तुझ्यावर खूप प्रेम करायचो. रोज बस स्टॉपवर पाहायचो तुला. रोज मला विचार यायचा की मला आपलं सारं काही सांगून टाकावं तुझ्याकडे. पण घाबरायचो. तू नाही म्हणालीस तर तुझ्याकडे बघण्याचा हक्कही गमावून बसलो असतो मी. पण कदाचित देवाला आपल्या एकत्र पटलं होतं. अचानक माझ्याकडे ही वस्तू यावी आहे. मधुरा, मला मान्य आहे की तुला जसा हवा तसा वागत राहिलो. म्हणजे फक्त त्यावेळेपुरतं मर्यादित नव्हतं बघ. मी कायमचा बदलत होतो. कारण मला तुझ्या स्वप्नातलं राजकुमार बनायचं होतं. कायमचा. तुला हे जे काही केलं ते फक्त तुझ्यावर प्रेम करतो म्हणूनच. मी आयुष्यभर करत राहील. आय एम रिअली सॉरी. माफ केलंस ना मला? पण एका यापुढे तू तर रिवाइंड मला ते वापरणार नाहीस. हे बघ, तू चुकलास तरी चालेल रे मला. पण तू जसा आहेस तसा माझ्यासोबत राहा. एवढंच ना? नो रिवाइंड. खुश? हा, बरं वाटतं सांगू? सॉरी, टेन्शन आलं होतं मला. आणि मी नाही म्हणाले असते ना? तर काय, सगळं सांगितलं रिवाइंड केलं असतं. पण ना, पण एक गोष्ट मात्र कळत नाही. कोणती? अवघड आहे माझं तरी. का? बघ ना, आज माझा वाढदिवस आहे. प्लस तू मला प्रपोजही करणार होतास. पण तू तर रिकाम हाताने आलास. साधं फुलही आणलेलं नाहीये. आता ही चूक कशी सुधारणार? एवढंच ना? 2 मिनिटं थांब. आत्ता त्या समोरच्या शॉपमधून फुलं घेऊन येतो. 2 मिनिटं इथंच थांब. अरे आलोच थांब, की. मी गप्पा काय होते, थांब. त्यासोबत माझे 4 वर्षापूर्वी विजयाने नशिबाची साथ सोडली.
भावना नशिबाने विजयाची साथ सोडली, पण मी त्याची साथ सोडतात मी त्याची साथ सोडू शकलो नाही.